अशा रंगीबेरंगी असतात, सगळे कॉर्नर्स असे कलाकुसरीने भरलेले असतात. मला सांग, कसं जमतं तुला, कसा वेळ काढतेस? वेळ न सवड म्हणजे आवड असली की सवड नाही असते. आणि माझा तो पहिल्यापासून एक छंद आहे कचऱ्यातून कला करणे. आणि गौरवलाही त्याचं कळत न कळत त्याच्याकडे पण ती कला यावी या दृष्टीने, म्हणजे आपोआप गायत्री गौरव हे दोघं जुळे आहेत. आणि जुळे झाल्यानंतर जेव्हा मला कळलं होतं गौरवचं असं आहे, तेव्हा मी त्या क्षणाला खचून गेले होते. यात काही वादच नाही, कारण जुळे असताना गायत्री नॉर्मल होती आणि गौरव मध्ये हे दिव्यांगत्व आलेलं. म्हणजे आम्ही दोघंही, आपण तरुण असतो, वयाच्या 23व्या वर्षी मला जुळं झालं होतं आणि त्यामुळे मी खचून गेले होते. परंतु मला बराच घरच्यांचा सगळ्यांचाच पाठिंबा होता. त्यातून मी पुढे अडथळ्याच्या शर्यतीत पुढे आले. आणि मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात अडथळ्याची शर्यत येते आणि त्यातून बाहेर कसं पडायचं हे मात्र स्वतः ठरवायचं असतं. त्याला कोणीही तुम्ही, उद्या माझ्या बहिणीनी सांगितलं आणि माझ्या जावेनी सांगितलं की वहिनी तुम्ही हे करू नका, अगं तू हे करू नको, तर मी करणार नाही. कारण माझ्या आत ती एक वेगळी उर्मी आहे की नाही, मला कुठेतरी माझा वेळ पाहिजे आणि माझ्याकडे खूप खूप गोष्टीचं टॅलेंट आहे, पण ज्याचं मी मटेरियलाइज करू शकत नाही कारण माझ्यापाशी वेळ फार कमी आहे. गौरवचा सांभाळ करून सकाळी तर मी पूर्ण, आता वयाप्रमाणे, आता मी 66 वर्षाची आहे, तर वयाप्रमाणे मी थकून गेलेली असते खरं म्हणजे. पण तरी सुद्धा माझं काही ना काहीतरी चालू असतं. म्हणजे गौरव मला सांगतो रांगोळी काढ, हार कर, तोरण. तो घरात आलाय तेव्हा तुला प्रश्न पडला होता की मी हे सगळं करू शकेन की नाही, पण आता तो तुझी सपोर्ट सिस्टीम आहे. हो, येस, तो माझी ऊर्जा आहे. आणि मला तो सांगतो की हार कर. गुरुवार असला की त्याला हार नाही घातलेला चालत नाही. शनिवार असला की नारळ शनीला फोडला नाही तर चालत नाही. तो स्वतः देवळात येत नाही, पण जी त्याला प्रथा आहे की शनिवारी शनीला जायचं, नारळ फोड, मग तो अंगारा लावून यायचा. त्याच्याशिवाय तो शनिवार एकही त्याचा वाया घालवत नाही. आता मला सांग, विशेष मुलांच्या आयांना तू एका वाक्यात काय संदेश देशील ग? हेच की जिथे आवड आहे तिथे सवड आपल्याला काढता येते. आणि मला असं वाटतं कुठल्याही गोष्टीचा बाऊ करण्यात अर्थ नाही. कारण माझ्या आसपास जी नॉर्मल मुलं जी आई वडिलांशी वागतात त्या मानाने आपली मुलं अतिशय प्रेमळ आहेत. त्यांना कुठेही, म्हणजे आई हे त्यांचं सर्वस्व आहे. आणि मला असं खूप वेळा वाटतं की ही आपली ड्युटी आहे. आणि मुख्य म्हणजे काय की ज्या कुठल्याही स्वामींनी महाराजांनी जेव्हा आपल्या पदरी असं मूल घातलंय तेव्हा मी एकच वाक्य माझ्या डोक्यात आहे की आपली कुठेतरी सेवा घडायची आहे. नॉट नेसेसरी तुम्ही देवळात शंकर महाराजांचं जायला पाहिजे का अक्कलकोट स्वामींना जायला पाहिजे. त्यांनीच तुम्हाला घरातच स्वामी रूपात ते आपल्या घरी आहे, नजर असायला पाहिजे. त्यामुळे त्यांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. किती छान ग, किती मोठा संदेश खरं तर सहज चालता बोलता देऊन गेलीस. तुझं तर कायमच कौतुकच आहे मला. आणि हे सगळं करतेस, काका गेल्यानंतर सुद्धा तू खूप धीरानं लढली. म्हणजे मला असं वाटतं की त्याच्या गौरवच्या दिनचर्येत कदाचित कुठेच फरक पडला नाही. मला अजून तो प्रसंग आठवतो की काका गेले होते आणि अवघ्या 3-4 दिवसातच गणपतीची मिरवणूक होती आणि गायत्री त्याला त्या मिरवणुकीत झांज वाजवायला घेऊन गेली होती. तर बाई, शतशः प्रणाम. ते मात्र गायत्रीवर खूप जबाबदारी पडली. आणि ती पण आता ऑटिस्टिक शाळेत शिकवते, कारण तिला जन्मजात गौरवमुळे हे शिकवण आलेली. तुझं माझं नातं खूप घट्ट आहेच, आणखी घट्ट करण्यासाठी थँक्यू. ही एक सुंदरशी भेट मी तुला देते आहे. कारण मला असं वाटतं आपल्या नात्यामध्ये फक्त एका रंगाचं रक्त वाहतं, फक्त एका घरातलं किंवा एका काय म्हणतो ना जीन्सचं रक्त वाहत नाही. पण आपण ज्या क्षेत्रात आहोत तर मला असं वाटतं ते एकच रक्त आहे. आणि आमच्या स्पेशल मुलांनी केलेली ही छोटीशी भेट, कारण तुझ्या घरात खूप कलाकुसर असते त्यामुळे त्यात आणखीन एक भर. थँक्यू सो मच. छान. थँक्यू. खूपच छान.